खरं सांगू मी तुम्हाला, विवाह झाला का पुन्हा नोंद आहे? काय नोंद आहे? विवाह करण्याची आवश्यकता काय? मला असं म्हणायचंय की श्रीमंताच्या मुलाला श्रीमंताच्या घरी जन्म घेतल्यानंतर श्रीमंतीचा आनंद उपभोगता येत नाही, कारण पदरी गरिबीचा चटका तोलण्यासाठी नाहीये. गरीबाच्या घरी जन्म घेतलेलं मूल ज्यावेळेस श्रीमंत होतं तर तो श्रीमंतीचा आनंद विवेकानं आणि उत्तम रीतीनं उपभोगतो. एखाद्या माणसाला जर कदाचित जेवणाचा आनंद उपभोगायचा असेल तर त्याला भूक लागलेली असावी. पोटभर जेवलेल्या माणसाला काय त्या पदार्थाचं चव आहे? म्हणून माणसाला पहिल्यांदा भूक लागावी आणि भूक लागल्यानंतर जेवण मिळावं. तसं मुक्त जीवाला मुक्तीचा आनंद उपभोगता येत नाही. मुक्तीचा आनंद तेव्हाच उपभोगता येतो ज्यावेळेस तो बंधनात अडकून त्यातून बाहेर निघतो. निमित्त आहे, कारण आहे. श्रीमद भागवतामध्ये एक प्रसंग आहे. मला विदेशामध्ये प्रश्न विचारला गेला होता, कथा झाली माझी, आणि प्रश्न असा आला, नुकतंच माळीन नावाचं जे प्रकरण आहे पुणे जिल्ह्यामध्ये ते झालं होतं, आणि मला प्रश्न आला, जास्त लोक नसतात विदेशामध्ये ऐकायला, पण जेवढे असतात तेवढे तर्क शुद्ध अभ्यास करणारे. त्या मुलानं मला विचारलं, स्वामी जी एक सवाल है, अगर सही से जवाब दे दो तो अच्छा हो जाए. मतलब पूछो बेटा. त्यानं प्रश्न विचारायला सुरुवात केली. तो म्हणाला, क्या भगवान होते हैं? मी आस्तिक म्हणून तिथे गेलो तर नाही म्हणू शकत नाही. मी लगेच यावत जीवेत सुखम जीवेत रणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन होता किंवा पित्वा पित्वा पुनः पित्वा यावत पित्वा पद्धतीनं भूतले म्हणू शकत नाही मी तिथे. हाँ बेटा होते हैं, क्यों देखना है आपको? नहीं 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 नहीं, इतना गया गुजरा नहीं होगा. मुझे बता दो, अगर भगवान परमात्मा होते हैं तो कहाँ है? मी पंचदशीचं प्रमाण दिलं. रूपम रूपम बभुवा असौ प्रतिरूप इति श्रुती ही उपमा सूर्य इत्यादी सूत्र यामा सूत्र चराचरामध्ये व्याप्त आहे. तो म्हणाला, उसे पहचाने कैसे? तर वृत्ती प्रभाकर नावाचा ग्रंथ आहे आणि त्यामध्ये प्रमाणाची सूची दिलेली आहे. अनुपलब्धी, अर्थापत्ती, उपमान, अनुमान, शब्द आणि प्रत्यक्ष. या प्रमाणाने तो ओळखायचा असतो. प्रत्यक्ष प्रमाण न्याय दर्शनाला मान्य नाही, कारण अनुमान आवश्यक आहे. यत्र धूम्र तत्र वन्नी, यत यत धूमः तत तत वन्नी. जिथे धूर निघतो तिथे अग्नी असला पाहिजे, नाहीतर अग्नीचं चित्र सुद्धा आपल्याला दिसतं. धूर जर नसेल तर तो अग्नी शाश्वत नाहीये. म्हणून हेतू आणि हेतुआभास नावाचा वेदांताचा भाग आहे, खूप गहन आहे. त्या विषयावरती मी चर्चा करणार नाही, पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगतो की ह्या अनुमानानं तो ओळखायचा असतो. त्या मुलाचा पुन्हा प्रश्न, अभी अनुमान कौन लगाए, उपमान कौन लगाए, अर्थापत्ति कौन लगाए, बस इतना बता दो. क्या जल में भगवान परमात्मा होते हैं? मतलब हाँ होते हैं. क्या स्वरूप है जल में भगवान परमात्मा है? तो मतलब जल ही भगवान परमात्मा है. क्या अग्नि में होते हैं? मतलब हाँ. क्या स्वरूप है? अग्नि ही भगवान परमात्मा है. क्या चट्टानों में भगवान होते हैं? मतलब जी हाँ होते हैं. क्या है? चट्टान ही भगवान परमात्मा है. शेवटचा प्रश्न विचारला, क्या इंसान में भगवान परमात्मा होते हैं? मतलब बेटा ये सवाल बहुत गहन है, और मैं जवाब तो दे दूं, हाँ बाद में देखेंगे निपटते, क्योंकि आपका प्रति प्रश्न अभी बाकी है. मग त्यानं सांगितलं, अगर अग्नि में भगवान परमात्मा है तो अग्नि अपना आपा छोड़ने के बाद अच्छा बुरा क्यों नहीं देखती? क्यों लोगों को जलाती है, क्यों लोगों का नुकसान करती है? अगर भगवान परमात्मा अग्नि है तो अपने ही संतानों का क्यों अहित करती है? एक, जल में भगवान परमात्मा है, भरण पोषण भी करती है, तो संहार भी क्यों करती है? बड़ी बड़ी बाढ़ें आती है तो. दूसरा प्रश्न झाला. तीसऱ्या प्रश्नाला तिलांजली देऊ, शेवटचा शब्द आहे, अगर इंसान में भगवान है तो इंसान
जानवरों जैसा बर्ताव क्यों करता है? 3.5 वर्षाची मुलगी सुद्धा आपल्या नजरेमध्ये विकृत दिसावी, भोगाच्या अपेक्षेने तिच्याकडे बघावं. कृतज्ञ माणसा, एक गोष्ट लक्षात ठेव, स्त्रीच्या अंगाकडे बघून जर एखादा मनुष्य कमेंट करत असेल, छातीवरती उभार धरलेल्या त्या स्तनांकडे बघून जर काम वासण्याची इच्छा जागृत होत असेल, तर एक क्षणभर विचार कर, त्याच स्तनाला ओठ लावून तू दूध प्यायला नसता तर तुझा पिंड पोचला नसता. कृतज्ञ माणसा, त्या शरीरावर कमेंट करताना फिगर नावाचा शब्द वापरतो, त्याच गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस राहिला, एवढा कसा कृतज्ञ? मातृगमनाची इच्छा जर तुझ्या वासनेचा उच्चांक असेल तर तुला माणूस म्हणायला हरकत नाही, माणसाचा जनावर का बोल? याचं कारण असं आहे की भगवान परमात्मा ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचा स्वीकार करतो, त्या गोष्टीच्या गुणासह त्याला स्वीकारावं लागतं. भरण पोषण आणि संहार जर पाण्याचा गुणधर्म आहे तर तो स्वीकारल्यानंतरच ईश्वराला तिथे यावं लागतं. जाळणं, प्रकाश, योजना, स्वयंपाक सिद्धीसाठी जर अग्नीचा उपयोग होत असेल तर हो, संवारासाठी सुद्धा तो उपयोग होतो. माणसाकडे असणारा माणसाचा जो अहंकार नावाचा गुण आहे तो स्वीकारल्याशिवाय ईश्वराला या शरीरात सुद्धा जागा नाहीये. म्हणून भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज ज्या वेळेस हरिपाळ देवाचा देह धारण करतात, देह धारण केल्याच्या नंतर असणाऱ्या 8च्या 8, 10च्या 10 सवयी घेतात, त्यातली जुगाराची सवय जात नाही. ईश्वराचं आत्मपरिक्रमण ज्या वेळेस होतं तर ते गुण घ्यावे लागतात. म्हणून काही लोक म्हणतात देव म्हणायचं आणि त्यांनी जुगार खेळायचं, वारंवार गोपाळांची शपथ घ्यायची. हे जे गुण सांगितलेत ना, हे दुर्गुण का स्वीकारले? हे दुर्गुण हरिपाळाचे आहेत. शरीर मिळालं म्हणून शरीराचं भाडं द्यायचं, याचा अर्थ हे सगळे दुर्गुण स्वीकारावे लागतात. या दुर्गुणासह भगवान परमात्मा ज्या वेळेस शरीरामध्ये वास्तव्य करतात, तर वास्तव्य करताना त्याच दुर्गुणाचा वापर करून शरीर सोडण्यासाठी किंवा ते जीवन सोडण्यासाठी भाग पडतात. माणसाकडे डोळे मिळालेत ना, डोळे, चाकू असतो, चाकू, घरामध्ये भाजीही कापता येते आणि एखाद्याचा गळाही चिरता येतो. उपयोग कसा करायचा? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी ज्यांना देव, गुरु, बाप, आई समजतो, 9 वर्षाचा असताना 9 महिने ज्यांच्या आश्रमात राहिलो, ते भगवान श्री ओशो एक वाक्य बोलायचे. ते म्हणायचे, अरे खुली आंखों से दुनिया देख सकते हो यारो, आंखें बंद करो दुनिया बनाने वाला दिखेगा. मी विश्वास ठेवला, पण ज्यावेळेस माझे केस उडायला लागले त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, ना, हे गलत है. खुली आंखों से दुनिया दिख सकती है यारो, आंखें बंद करो दुनिया बनाने वाला दिखेगा. मी म्हणालो नाही, खुली आंखों से केवल जो बना बनाया है वही दिखता है, आंखें बंद करो क्रिएट करके बंद आंखें दिखा देगी. कल्पना विलास, जे नाही ते सुद्धा बंद डोळ्यांनी दिसतं. म्हणून डोळे फार दगाबाज आहेत. जर पहिल्यांदा काही शोध करायचं असेल तर हे डोळे. स्वामी चक्रधरांकडे बघत असताना त्यांच्या ह्या दुर्गुणांना बघण्यापेक्षा हे दुर्गुण हरिपाळाचे स्वीकारूनच त्यांना तो देह मिळतो. अटी शर्तीवरच आपल्याला रूम मिळत असते, खोली मिळत असते. लाईट इतका वेळ वापरायचा, पाणी इतका वेळ वापरायचं, हे करायचं, खेळा ठोकता येणार नाही, अमुक करता येणार नाही, हे करता येणार नाही, हा दरवाजा उघडू नका, पेंट खराब झाला तर पैसे द्यावे, हे सगळे करारनामा आहेत. म्हणून स्वामी चक्रधरांकडे जर बघायचं असेल तर डोळ्याला फिल्टर लावून बघा. कशासाठी त्यांनी हे स्वीकारलंय? एक मुलगा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, चांगल्या मार्काने पास झाला, पहिल्या रँक मध्ये आलेल्या 2-3 मुलांनी ठरवलं की आपण जरा पार्टी करूया. तो म्हणाला, माझे आई वडील घरी नाहीये, बहीण असते पण बहिणीचा काही त्रास नाहीये, चला आपण आपल्या घरामध्ये पार्टी करूया. त्यांनी गणगीत पाण्याच्या बाटल्या, तुमच्या तुम्ही समजा,
पाणी वगैरे काय ते एवढ्या अशा धूम्रवलाई खंडिका वगैरे सगळे पदार्थ आणले प्रसादासाठी, वेफर्स वगैरे असतात काही, ते सर्व आणलं आणि एका बंदिस्त रूम मध्ये बसले. छान त्यांचं चाललं होतं सगळं, एन्जॉय. आश्चर्य बघा, सगळे धुंदीत आहेत, मस्तीत आहे. आणि त्याची बहीण जी आहे तिनं दरवाजा ढकलला. आता तिच्या अंगावर एकही कपडा नाही. मी तुम्हाला विचारतोय, सांगा तो भाऊ काय करेल? कॉलेजचे मित्र सगळे सोबत आणि बहीण त्याच्या समोर आली आणि दरवाजा उघडला, अंगावर एकही कपडा नाहीये. काय कराल तुम्ही? काय कराल? तुमच्या मनातलं मी बोलतो. पटकन लाईट बंद करेन, कपडा घेईल तिच्या अंगावर टाकेन, दरवाजा बंद करून घेईल. याच्या पलीकडे कोणाचा काही तर्क आहे का? डोळे अजून खराब आहे, फिल्टर लावा. मला जर विचारलं ना, मी सांगेन लगेच. तो म्हणाले, अरे लाईट ऑन कर, लाईट ऑन कर. थांबा थांबा, थोडा वेळ बाजूला थांबा. दिस इज माय सिस्टर. ही माझी बहीण आहे. तो म्हणाले, ही माझी बहीण आहे. अरे बाबांनो, मी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला ज्यावेळेस जाणार होतो, माझ्या पाठीवर माझ्या आईला मुलबाळ झालं नाही, पण कृत्रिम प्रयोगानं माझ्या आईनं गर्भधारणा केली आणि ही माझी बहीण. मी ग्रॅज्युएशनला सुरुवात केल्यानंतर झाली. बघा ना, 9-10 महिन्याची चालते, माझी बहीण आहे. माझ्या आईनं अंघोळ घालून झोपून गेली होती. आता तो उचलेन, त्या बेडवर ठेवेन, तिला पावडर वगैरे लावून मेकअप करेन, छानपैकी गंध पावडर करेन आणि त्यांच्या समवेत ठेवेन. डोळे. तसं स्वामींकडे बघताना किंवा संप्रदायाकडे बघताना जरा अंतर्भागात या ना. बऱ्याचशा अपप्रचार सुरू आहेत समाजामध्ये, प्रचंड अपप्रचार सुरू आहे. संप्रदायाकडे बोलत असताना एक प्रमाण घेतात आमचे वारकरी आणि तेवढ्या प्रमाणावरती काही लोक आहेत ना, ते विचार करून लोकांना सांगतात, अरे वारकऱ्यांचं प्रमाण योग्य आहे 100%, पण त्याचा विपर्यास झालाय. म्हणून मागच्या चिंतनीमध्ये मी त्या शब्दाचा उल्लेख केला होता. एका जनार्दनी मानभाव झाला, झोळीवर झोळी टांगून गडबड गुंडा केला. हा प्रश्न त्यांनी विचारला, काय कारण आहे? त्यावेळेस मी सांगितलं होतं, अरे ईश्वरानं अभयदानासाठी जी झोळी तुम्हाला दिली आहे, ती झोळी पसरून जर तुम्ही या ब्रह्मांडात नायकाकडे मागण्यापेक्षा या जगामध्ये जर भिक्षेसाठी पुढे नेत असाल, तर तो भगवान परमात्म्याने दिलेल्या झोळीचा अपमान आहे. म्हणून अभयदानाची झोळी सोडून तुम्ही ती दान उदरभरणाच्या दानासाठी वापरत असाल, तर झोळीवर झोळी टांगून गडबड गुंडा केला, गोंधळ करून टाकला सगळा. त्याचा विपर्यास समाजामध्ये काय काय बोललं जात आहे. एक वारकरी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपानं ज्यावेळेस या व्यासपीठावर येतो आणि या व्यासपीठाच्या पीठासीन झाल्यानंतर समाजामध्ये लोकांना माहिती होतं, तर माझ्याकडे बऱ्याचशा चौकशा करतात. जर मी प्रतिनिधी होऊन लोकांना सांगण्यापेक्षा का महानुभाव पंथातील मुलं मुली पुढे येऊन त्यांच्या समोर सांगू शकत नाही की हा माझा संप्रदाय आहे? मी उघड बोलतो. मुल्ला मौलवी जरी असतील तरी त्यांना सांगतो, काय रे बाबा, काय रे, हिंदू बांधवांना आमंत्रित करा, सांगा मस्जिद मध्ये याला मिनार म्हणतात, याला गुंबद म्हणतात, हा जनाजा आहे, इथे सिपारा ठेवला जातो, हे कुराण शरीफ आहे, हे हदीस आहे, इथे मुसल्ला आथरला जातो, इथे नमाज पढली जाते, इथे इमाम उभा राहतो, पाठीमागे हे, इथे वजूखाना आहे, इथे माणसानं पवित्र व्हायचं असतं, तिकडे हे सगळं तुम्ही द्या ना परिचय, मस्जिद परिचय द्या ना. म्हणणारी लोक सुद्धा म्हणतील, नाही नाही, तलवारी दाखवायला जागा नाही. आणि मुस्लिम लोकांना सुद्धा सांगतो की, हिंदू लोकांना सुद्धा सांगतो की, बाबा रे, बोलवा, आमंत्रित करा, घ्या वर्गणी, एक सत्तार आला पाहिजे, तुझी पंगत असली पाहिजे. पण माणसं माणसापासून वेगळी चालली. जोडण्याचं काम जो करतोय, जो सत्य सांगण्याचं काम करतोय, त्याचं जास्त दिवस आयुष्य नाही बरं. यावेळेस बाबा मी ड्रायव्हर आणलाय. बऱ्याचदा तुम्ही मला बघितलंय, मी एकटा फिरतो, ड्रायव्हर माझ्या बरोबर येत नाही. ते म्हणतात, कधी तुम्हाला काय माहितीये त्यांना. शक्यतो कोंबड्यांचा बाजारच उठतो, कारण तो पहाटे उठवतो ना, जागा करतो ना माणसाला.
आणि जाग करणाऱ्याला लोक झोपवतात हे लक्षात ठेवा. म्हणून मी जाग करण्याचा प्रयत्न करतोय ना, माझा प्रयत्न शेवटपर्यंत तोच राहील. जर माझ्या ईश्वरानं माझ्यापर्यंत ही जबाबदारी दिली असेल तर मी जीवाचा विचारच करणार नाही. एकटा बोलतो. बरीचशी लोक मला प्रश्न विचारतात, आमचेच पाहुणे मला फोन करतात, किधर आहे? मी सांगतो विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र. कोण आहे साथ में? मी म्हणतो अकेला. ते म्हणतात मजा आहे बो तुम्हारी जोडी से घूम रे. मी म्हणतो अरे अकेला? हा आपली जोडी से घूम रे. आता तुमच्या हे लक्षात येणार नाही जोपर्यंत मी उलगडा करेन. लोक म्हणतात महाराज मग ही दक्षिणा. मी म्हणतो नका, कॅश नका देऊ, मला ऑनलाईन करा. ते म्हणतात कारण काय? मी म्हणतो अकेला. याची दोन कारण आहेत. लोक म्हणतात अकेला आणि ते म्हणतात जोडीनं. याचं कारण असं की तुम्हाला आतापर्यंत माहिती नाही की अकेला म्हणजे तुम्हाला फक्त एकटा वाटत होता, पण माझ्या बायकोचं नाव अखिला आहे. मी एकटा जरी फिरलो तरी ते लोक म्हणतात अकेला म्हणजे जोडी से घूम रे बो. थोडस फ्रेश करतो फक्त. ज्या वेळेस मी दादांना म्हणतो की बाबा रे मला ऑनलाईन करा, कॅश नको, ते म्हणतात का? अकेला. एकटा फिरतो, कॅश कॅरी करता येत नाही, हा एक धाक. घरी गेल्याच्या नंतर अकेला ठेवतच नाही. भेद कासे नाडने केला ती चाड. येत आहे ना लक्षात तुमच्या? म्हणून एकटा फिरतो, मला भीती वाटत नाही. मी सांगतो माझा प्रभू माझ्या सोबत आहे, मला काय कोणाची भीती? जर मला माणूस जोडता जोडता माझे तुकडे झाले तरी चालेल, पण माणूस जोडल्याशिवाय राहणार नाही. पंथाच्या नावानं बाजूला गेलाय, जातीच्या नावानं बाजूला गेलाय, संप्रदायाच्या नावानं बाजूला गेलाय. माणसं जोडली गेली पाहिजे. हक्कानं सांगितली पाहिजे मानवतेचा खरा संदेश देणारा संप्रदाय. म्हणून मी या संप्रदायाकडे बघतो, महानुभव संप्रदाय. आश्रमामध्ये वेंगळी निघावी, विंचू निघावे, साप निघावे, स्वामींनी उचलून बाजूला ठेवावे. महात्मे हो, तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे. सालबर्डीच्या जंगलामध्ये पारद्याच्या हातून सुटलेला ससा मांडी खाली यावा. स्वामींनी म्हणावं महात्मे हो, काळजी करू नका, मी आहे ना. माणसं ती माणसं आहेत. राग आल्यानंतर लटक्या रागानं आमची लता म्हणते बाबा एक दिवस चिडले, मी त्यांना फोन केला आणि ते म्हणाले वय तिकडं. आठवतं ना? वय तिकडं. मला रागच आला. म्हणाले हे असं का वागतात? हे दैवत्व हळूहळू ज्यावेळेस संचार करतं ना त्यावेळेस हे सगळे गुण येतात. स्वामीजींनी सर्व शिष्यांना सांगितले, हे माझ्या नजरेसमोर निघा. हा लटका राग असतो. रागावणारी लोक खरी असतात. जे आपल्यावर रागवतात ते आपले असतात, हे लक्षात ठेवा. आपली लोकच आपल्यावर रागवतात, दुसरी रागवत नाहीत, ते नागवतात, लुटून येतात, गोड गोड बोलून लुटून येतात. हे सगळं लावलंय. बाबांना वाटलं आपण मी काहीतरी गावं गाणार आहे. शेवटी ते विरगणी गाणार आहे, त्यांना आवडते. आमच्या कळंबर बाबांना आवडते. गंमत अशी आहे की माणसं जोडता जोडता मी तुटलो तरी चालेल, पण माणसं जोडेल. स्वामीजी म्हणतात हे माझ्या नजरेसमोर कोणीच नाव राहू नका. सगळे निघून जातात. कुत्र्याला वाटलं आपल्याला सांगितलंच नाही. तू का थांबलायस? तू ही जा. सगळे माघारी आले, माणसं माघारी आली. पण माणुसकी असणारं जनावर मागे नाही आलं. माणसं माघारी आली, पण माणुसकी असलेलं जनावर मागे नाही आलं. नदीच्या पाण्याच्या शेजारी असणाऱ्या चिखलामध्ये तोंड खुपसून आत्महत्या केली. जारे त्याला शोधून आणा. स्वामीजी त्यानं आत्महत्या केली. चला, त्याचा संग इतके दिवस होता इथपर्यंत ठीक आहे, आता नाही त्याच्या नादाला लागायचं. चला, माणसानं जनावरावर प्रेम केलं तरी ते जनावर आपल्या जवळ येतं. मग माणूस माणसावर प्रेम का करत नाही?
सखा जात म्हणून तोडला जातोय. मी उल्लेख केला नसता तर माझ्या जातीवर सुद्धा तुम्हाला संशय आला नसता की हा असेल म्हणून, मुस्लिम असेल म्हणून. काय गरज आहे? काहीच गरज नाही. महानुभाव पंथामध्ये ज्या वेळेस स्वामीजी वारंगळ होऊन निघतात तर कुणाचा तरी एक संबंध आहे. कसं काय शक्य आहे? वारंगळ होऊन निघावं. विवाहाबद्ध झाल्याच्या नंतर एक कांचन किंवा ती मुद्रा, त्या मुद्रेला सोडून ज्यावेळेस स्वामीजी सोडतात, सर्व माघारी येतात, निघून येतात. हे सोडणं तेवढं सोपं नसतं बरं. माया फार कठीण आहे. भोंगा गुंतून मरतो. ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या. जैसा भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळिके माझे सापडे कोवळे. ते उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरून येणे आईसे कठीण पण कोवळे स्नेहा देवा. भोंगा लाकडाला छिद्र काढतो पण कमळाच्या दलामध्ये गुंतून मरतो. याला माया असं म्हणतात, याला प्रेम असं म्हणतात. आणि या प्रेमाला उल्लंघन करून यायचंय. कारण ह्या प्रपंचापेक्षा एक शक्ती इतकी मोठी आहे की तिच्या जवळ आपल्याला जावंच लागेल. आणि त्यासाठीची जी आसक्ती आहे ती कुठल्याही स्वरूपानं स्वीकारली जाऊ शकते. म्हणून भगवान कृष्णाचं वेड लागलेले माऊली ज्ञानोबा एका विरहिणीमध्ये वर्णन करतात. मी माझ्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही, पण टीव्हीवर माऊली ज्ञानोबाची सिरियल जर तुम्ही कोणी बघितली असेल ना, गुगल सर्च करा, त्या सिरियलचा लेखक मी आहे, तिचा डायरेक्टर प्रोड्युसर मी आहे. काही चित्रपट केले, फिल्मी आदमी वापर, बरेचसे नट नट्या संपर्कात येतात. मी का सांगतोय माहिती आहे? अरे 25 वर्षाची मुलगी माझ्याकडे येते आणि ती म्हणते, सर मला जर तुम्ही चांगलं कॅरेक्टर देणार असाल तर लीड कॅरेक्टर कोण करतोय? म्हटलं संत ज्ञानेश्वर महाराज. अरे वा, त्यांच्या बायकोचा भाऊ मला द्याल? देवा शपथ सांगतो मुसलमानाची नोकरी. म्हटलं 25 वर्षाची झालीस तू आणि तुला ज्ञानेश्वर महाराजांनी 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली हेही कळू शकत नसेल तर दोष तुझा नाहीये. पैसे मोजता मोजता तुमच्याकडे लक्षच गेलं नाही आमचं. पाकिटाची वजन चेक करता करता तुझ्यापर्यंत पोहोचलो नाही. म्हटलं बाळा, चूक झाली आमची. आम्हाला समाजाचं हित कळालं नाही, आमचं हित कळालं. हे सगळं झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही मुलगी जी बोलली, का बोलली असावी, कसं बोलली असावी. मी खूप विचार केला आणि माऊली ज्ञानोबांचे पैलू उलगडत गेलो. योगी आहेत, ज्ञानी आहेत, फिलॉसॉफर आहेत, सायंटिस्ट आहेत, पण त्याच्या पलीकडे सुद्धा माऊली ज्ञानोबांना जर ईश्वर प्राप्ती करायची असेल तर वेगळ्या पद्धतीनं करावी लागते. ती कशी माहिती तुम्हाला? माऊली ज्ञानोबा रसिकत्व जागृत करतात, कल्पनेमध्ये मंचक सजवतात, मंचकावरती शृंगार करून पडतात आणि मग मैत्रीण विचारते, झोपना 9:10 झाले, 9:20 वेळ घेतलीस आणि 10 मिनिटात काय करणार? झोप. ती कुठे झोपच येत नाही ग. 12 वाजले, अगं झोप ना. नाही येत ग झोप. काही दुखतंय का? नाही. काहीतरी दुखल्यासारखं वाटतंय ग. 3 वाजले, झोप ना ग, ब्रह्ममुहूर्त सुरू झालाय. नाही येत झोप. काय येत नाही? त्यावेळेस माऊली ज्ञानोबरांच्या आतमधली विरहिणी बोलू लागते, कळंकर बाबा. पडिले दूर देशी आठवे, पडिले दूर देशी आठवे. विलंबित दादरावा, राग मधुवंती.
गोष्टींशी खेळावं. तू दूर गेला की मला राहवत नाही. येशील ना रे? हे नाही विरह सहन होत. पडिले दूर देशी माझ्या आठवणी मास. नको 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 हवी हो. कष्ट होता जीवासी. कष्ट होता जीवासी जीवासी जीवासी. कष्ट होता जीवासी कष्ट होता जीवासी कष्ट होता जीवासी कष्ट होता. पडले दूर देसी मर्द आठवे मानसी. पडले दूर देसी मर्द आठवे मानसी. जसा दिवस येतोय तशीच रात्र आहे. सूर्य नाही आहे, पण सूर्याचा ताप मला त्रस्त करतोय. विदर्भातल्या उन्हासारखं मला रात्रीच्या वेळेस सुद्धा उन्हाच्या झळया जाणवत आहेत. हे ईश्वरा, अवस्था लावून गेलास तू. ह्या अवस्थेतून मुक्त करण्यासाठी तर ये ना. जागृती स्वप्न सुशक्ती यगा उन्मन ज्ञानदा संन्यासदा योगदा निधन मुक्ती सुखदा आनंददा परात्परा. एक क्षणभर नाही राहत तू यावस. राजानं मजनूला पकडून आणलं आणि विचारला, ए पागल मजनू, लैला लैला क्या करता है? ये 12 लड़कियां हैं, हमारे देश की सबसे सुंदर लड़कियां हैं. उस बदसूरत लैला के पीछे क्यों पड़ा है, क्यों रोता है, क्यों पागल हुआ है? ते सांगतात, लैला, ये 12 लड़कियां तो सर्वश्रेष्ठ सुंदर है, पर इनमें मेरी लैला कोई नहीं है. अरे लैला काली कलूली और ये तो इतनी सुंदर है, फिर भी हमने लैला कितनी सुंदर है वो देखने के लिए मजनू की आंखें चाहिए. तसं ते ईश्वराकडे बघण्यासाठी दृष्टी पाहिजे. त्याचं नाव घेतलं की समाधी लागावी. समाधी लागावी, समाधी. कोणीतरी येऊन सांगितलं, बाईसा, स्वामींचं देहगमन झालं हो. खरंच? अशी बात आहे. अरे स्वामीजी मंदिरातून काही काही ना बाहेर निघतात, कोणीतरी भेटायला आलं म्हणून डोक्याला
भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज. निर्धारित दिलेल्या वेळेपेक्षा 5 मिनिट पुढे गेलो. बहुत काही बोलणे होते पण आज्ञेच्या पुढे जाता